नमस्कार मित्रांनो, वाया मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। तर मित्रांनो, आज तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये जे नोंदणीकृत बांधकाम कामगार आहेत अशा बांधकाम कामगारासाठी ही 1 लाख रुपयाची फाईल तुम्ही कसं जे आहे ते अर्ज करू शकतात। तुमच्या अकाउंटमध्ये बँक अकाउंटमध्ये हे जे पैसे कधी येतील, कसे येतील, अर्ज कसा करायचा, तुम्ही घरी बसल्या अर्ज करू शकतात। त्यानंतर कागदपत्रे कोणकोणती लागणार आहेत, त्यानंतर या ठिकाणी जे 1 लाख रुपयाची फाईल आहे त्यासाठी कोणकोणते कामगार पात्र असणार आहेत, संपूर्ण ए टू झेड माहिती ही आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार आहे। व्हिडिओ संपूर्ण पहा। चॅनलवरती पहिल्यांदा असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल आयकॉनला क्लिक करायला अजिबात विसरू नका। तर चला मित्रांनो, विसरू नका व्हिडिओला सुरू करूयात। तर मित्रांनो, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ जे आहे ते बांधकाम कामगारासाठी अनेक योजना राबवत असते। त्यामध्ये पहिली जी आहे ती समाज सुरक्षा योजना, त्यानंतर दुसरी जी आहे ती शैक्षणिक योजना, आणि तिसरी आहे आरोग्यविषयक योजना, आणि चौथी जी आहे ती या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात आर्थिक योजना। तर अशा वेगवेगळ्या प्रकारच्या योजना आहेत। तर त्यामधील जे आहे तुम्हाला 1 लाख रुपये देणारी योजना जी आहे ते जी शिक्षणासाठी आहे शैक्षणिक योजना त्यामध्ये आहे, तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात। तर या ठिकाणी आपण क्लिक करूयात। तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात ऑप्शन दिलेला आहे वैद्यकीय पदवीकरिता प्रतिवर्षी 1 लाख रुपये बांधकाम कामगारांना। या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात हे 1 लाख रुपये बांधकाम कामगारांना कसे भेटतील, त्यानंतर त्याचा अर्ज कसा करायचा आहे, कुठे करायचा आहे, अर्जामध्ये कोणकोणते माहिती द्यायची आहे, तुमची बँकची माहिती कशी द्यायची, बँकेमध्ये पैसे कधी येतील, कसे येतील, संपूर्ण प्रोसेस तुम्हाला सांगणार आहे। तर या ठिकाणी जे आहे ते आपल्याला त्यासाठी पात्रता काय आहे ते पहा। तर पात्रता अशी आहे की पात्रता जी सांगितलेली आहे ते मागील शैक्षणिक इयत्तेत उत्तीर्ण झाल्याचे गुणपत्र किंवा प्रमाणपत्र पाहिजे, किंवा चालू शैक्षणिक वर्षात प्रवेश घेतल्याची जी आहे ती बोनाफाईड किंवा पावती असणं तुमच्याकडे गरजेचं आहे। चला आपण फॉर्म कसा भरायचा हे संपूर्ण तुम्हाला माहिती देतो। तर मित्रांनो, या ठिकाणी पाहू शकतात फॉर्म आलेला आहे। फॉर्म कसा भरायचा पहा। तर महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचा हा फॉर्म या ठिकाणी ओपन झालेला आहे। तर या ठिकाणी जे आहे ते पहिल्यांदा महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचा शैक्षणिक योजनेचा लाभ घेण्यासाठी हा अर्ज असणार आहे। तर ह्या अर्जामध्ये तुम्हाला काय काय भरायचं आहे, कुठं भरायचं आहे हे तुम्हाला संपूर्ण माहिती सांगणार आहे। तर या ठिकाणी पहा, पहिल्यांदा जे आहे ते शैक्षणिक योजनेचा लाभ मिळवण्यासाठी हा अर्ज असणं। तर त्या वरच्या साईडला जे आहे ते या ठिकाणी कार्यालयाचं नाव आपण टाकायचं नाही, हे कार्यालयीन उपयोगकर्ता दिलेलं आहे, या ठिकाणी माहिती कुठलीही टाकायची नाही आहे। तुम्हाला खाली यायचं आहे आणि खाली आल्यानंतर जे आहे ते अर्जदाराची माहिती आहे ती या ठिकाणी टाकायची आहे। अर्जदाराची माहिती कुठं काय टाकायची, तर अर्जदाराचं नाव पहिलं या ठिकाणी टाकायचं आहे, वडिलाचे नाव अर्जदाराच्या इथे टाकायचं आहे, त्यानंतर आडनाव जे आहे ते अर्जदाराचे टाकायचं आहे। त्यानंतर अर्जदाराचा पासपोर्ट आकाराचा फोटो जे आहे ते या ठिकाणी चिटकवायचा आहे। त्यानंतर तुमचा नोंदणी क्रमांक जे आहे ते या ठिकाणी टाकायचा आहे। तर तुमचा नोंदणी क्रमांक जे आहे तुम्हाला माहिती नसेल तर तुमचा नोंदणी क्रमांक आपल्या नोंदणी केल्यानंतर तुम्हाला जे स्मार्ट कार्ड भेटलं असेल ते स्मार्ट कार्ड तुम्हाला त्या नोंदणी जे आहे ते भेटून जाईल, आणि तुम्हाला त्या ठिकाणी तुमचं नाव, तुमचा मोबाईल नंबर, तुमचं संपूर्ण त्या ठिकाणी जे आहे ते आपल्या स्मार्ट कार्डवरती दिलं जातं आहे। नोंदणी क्रमांक तुम्ही बरोबर जर नोंदणी क्रमांक चुकीचा टाकला तर तुमचा जो अर्ज आहे तो रिजेक्ट होईल, बाद होईल। त्यामुळे तुमचा नोंदणी क्रमांक बरोबर टाकून घ्या। ते झाल्यानंतर तुम्ही या ठिकाणी जे आहे तुमचा नोंदणीचं जे आहे ते दिनांक टाका, नोंदणी दिनांक, त्यानंतर तुम्ही नूतनीकरणाचा दिनांक या ठिकाणी टाकायचा आहे। त्यानंतर तुमचा आधार क्रमांक या ठिकाणी टाका आणि भ्रमध्वनी क्रमांक या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे। तुमचा नोंदणी दिनांक तुमच्या स्मार्ट कार्डवरती भेटून जाईल। तर मित्रांनो, तुमच्याकडे नोंदणी क्रमांक आणि नोंदणी दिनांक किंवा नूतनीकरण टाकण्यासाठी तुमच्याकडे स्मार्ट कार्ड उपलब्ध नसेल, तुम्ही आपल्या महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन तुम्ही प्रोफाईल चेक करून तुमच्या प्रोफाईलमध्ये ही संपूर्ण माहिती तुम्हाला भेटून जाईल। तुमच्या प्रोफाईलमध्ये नोंदणी दिनांक, तुमचा नोंदणीचा क्रमांक, नूतनीकरण संपूर्ण त्या ठिकाणी तुम्हाला भेटून जाणार आहे। त्यामुळे तुम्ही तुमची जी आहे ते प्रोफाईल चेक करून घेऊ शकता, तुमच्याकडे जर स्मार्ट कार्ड उपलब्ध नसेल तर। तुम्हाला सर तुमची प्रोफाईल चेक करता येत नसेल तर आपल्या व्हिडिओ बनवला आहे आपल्या चॅनलवरती, बांधकाम कामगारची प्रोफाईल कशी चेक करायची त्यावरती आपण व्हिडिओ बनवला आहे, तुम्ही ते जाऊन व्हिडिओ पाहू शकता। आता आपण आधार क्रमांक, मोबाईल क्रमांक टाकून सांगितली माहिती। आता खाली आल्यानंतर तुम्हाला खाली काय भरायचे ते पाहू शकतात। तर या ठिकाणी खाली जी आहे तुम्हाला या ठिकाणी माहिती जी दिलेली आहे त्या खालच्या साईडला तुम्हाला जे आहे ते तुम्ही पुरुष आहात का स्त्री आहात हे निवडायचं आहे। त्यानंतर विवाहित आहात का अविवाहित आहात ते निवडायचं आहे, आणि त्यानंतर तुमचा जन्मदिनांक आणि तुमचं वय या ठिकाणी टाकून घ्या। आता हे टाकल्यानंतर तुम्हाला जे आहे ते खाली बँकेचे नाव टाकायचे आहे। या ठिकाणी बँकेचे नाव टाकायचे आहे। बँकेचे नाव टाकल्यानंतर त्यानंतर तुम्हाला शाखेचे नाव टाकायचं आहे, तुमच्या बँकेच्या शाखेचं नाव, त्यानंतर बँक शाखेचा पत्ता, IFSC क्रमांक। आता ह्या IFSC क्रमांकापाशी आल्यानंतर बरेच जण जे आहे ते अर्ज करताना अडचणीत येतात की IFSC क्रमांक म्हणजे काय। तर IFSC क्रमांक म्हणजे तुमच्या पासबुकावरती भेटून जाईल तुम्हाला तुमचा IFSC क्रमांक। तुमच्या पासबुकावर तुम्हाला तुमचे जेही बँकेचं पासबुक असेल तुमच्या पासबुकावर तुम्ही त्या ठिकाणी पाहू शकतात
IFSC असं दिलेलं असतं नाव आणि त्यापुढे तुम्हाला एक काही कोड दिलेला असतो क्रमांक. तो क्रमांक या ठिकाणी जसे तसं या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर ते टाकल्यानंतर तुम्हाला खाली जे आहे ते बँक खाते क्रमांक टाकून घ्यायचा आहे. बँक खाते क्रमांक या ठिकाणी टाकून घ्या. पण बँक खाते टाकताना तुम्ही कुठलीही चुकी करायची नाही, कारण की बँक खाते जर चुकीचं टाकलं तर तुम्हाला जे आहे ते तुमच्या बँक अकाउंटमध्ये जे पैसे येणार आहेत ते येणार नाही आहेत. कारण की बँक डिटेल जर चुकीची दिली तर त्यांना पैसे भेटत नाही आहेत. त्यामुळे तुम्ही आत्ताच तुमचं बँकेचं नाव, बँक शाखेचा पत्ता, त्यानंतर तुमचा IFSC क्रमांक, त्यानंतर खाते क्रमांक हे बरोबर टाकणं गरजेचं आहे. आता हे झालं तर ह्यानंतर तुम्ही पाहू शकतात पाल्यांचा तपशील. तर पाल्यांच्या तपशीलमध्ये काय आहे यामध्ये, तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात पाल्यांच्या तपशीलमध्ये काय आहे. पाल्याचे पत्नीचे नाव, पाल्याचे किंवा पत्नीचे नाव म्हणजेच पाल्याचे किंवा पत्नीचे नाव म्हणजे तुम्ही जर तुमच्या मुलांसाठी अर्ज करत असाल तर मुलाचं नाव, किंवा पत्नीने जर शिक्षण घेत असेल तर पत्नीचं नाव या ठिकाणी लिहायचं आहे. आता इयत्ता अभ्यासक्रम या ठिकाणी टाकायचा आहे. त्यानंतर शाळा महाविद्यालय संस्थेचे नाव, जेही शाळेचं महाविद्यालयाच्या संस्थेचं नाव असेल तुम्ही या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर खालच्या साईडला पहा तुम्हाला काय दिलेली माहिती की माझे पाल्य उपयुक्त तपशिलानुसार शिक्षण घेत आहेत, त्यांच्या शिक्षणाकरिता खालील नमूद योजनेचा लाभ मिळावा ही विनंती. तर ह्यामध्ये तुम्हाला योजना क्रमांक टाकायचा आहे. योजना क्रमांक टाकल्यानंतर तुम्हाला मागणी केलेली रक्कम हे टाकून घ्यायचं आहे आणि खाली यायचं आहे. तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात की जोडायची कागदपत्रे, यामध्ये तुम्हाला जी कागदपत्रे जोडायची आहेत, शैक्षणिक योजनेचा लाभाकरिता जोडायची सक्तीचे कागदपत्र, हे कागदपत्र तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. आणि या ठिकाणी काय करायचं आहे, साईटला तुम्ही पाहू शकता तिथं जोडले आहे की नाही सांगायचं आहे खालच्या रकान्यात. तर या ठिकाणी तुम्हाला दाखवतो की महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचं ओळखपत्र म्हणजेच आपलं स्मार्ट कार्ड किंवा पावती तुमच्याकडे आहे का, तर या ठिकाणी जोडले आहे या ठिकाणी टाकायचं आहे. त्यानंतर बँकेचे पासबुक, त्या बँकेचे पासबुक असल्याशिवाय तुम्हाला पैसे येणार नाहीत. त्यामुळे बँकेचे पासबुक तुमच्याकडे असेल तर होय करायचं आहे. 3 नंबरला पहा, 3 नंबरला आहे रहिवासी पुरावा, आधार कार्ड, पारपत्र, वाहन चालक परवाना, शिधापत्रिका, मागील महिन्याची विद्युत देयक, ग्रामपंचायत दाखला यापैकी एक. तुमच्याकडे या ठिकाणी यापैकी एक असेलच. आधार कार्ड तर असणार आहे. त्यानंतर आधार कार्ड असणारच आहे, पण दुसरे पण ऑप्शन दिले आहेत, पारपत्र, वाहन चालक परवाना, शिधापत्रिका, मागील महिन्याची विद्युत देयक, ग्रामपंचायत दाखला यापैकी कुठलंही एक तुम्हाला द्यायचं आहे रहिवासी पुराव्यामध्ये. ओके, या ठिकाणी होय म्हणून टाकायचं आहे. त्यानंतर शाळा कॉलेजमध्ये शिक्षण घेत असल्याचा पुरावा किंवा बॉनफाईड प्रमाणपत्र किंवा शाळेचे ओळखपत्र तुम्हाला या ठिकाणी आहे म्हणून टाकायचं आहे. ते संपूर्ण हे केल्यानंतर तुम्हाला जे आहे ते या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात. संपूर्ण माहिती दिल्यानंतर जे आहे तुम्ही म्हणजे संपूर्ण माहिती भरल्यानंतर तुम्हाला ते कागदपत्र जोडून जे आहे ते ही फाईल आपल्या जवळच्या कामगार सुविधा केंद्रावर द्यायची आहे, किंवा महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळाचे जे ऑफिस आहे त्या ऑफिसला जमा करायचे आहे. त्या ऑफिसला जमा केल्यानंतर तुम्हाला काही दिवसानंतर मेसेज येईल तुमचा अर्ज मंजूर झाल्याचा. तुमचे कागदपत्र बरोबर असतील तर, किंवा कागदपत्रामध्ये काय म्हणजे कमी जास्त असतील किंवा काही चुकी झाली असेल तर तुमचा त्या ठिकाणी रिजेक्ट केला जाईल. आणि रिजेक्ट केल्यानंतर तुमचं जे रिझन आहे, तुमचं कारण आहे कशामुळे रिजेक्ट केला आहे ते तुम्हाला त्या मेसेजमध्ये दाखवलं जाणार आहे. तर नक्कीच तुम्हाला मित्रांनो ही माहिती समजली असेल. हे मंजूर झाल्यानंतर तुम्हाला काही दिवसानंतर तुमच्या बँक अकाउंटमध्ये पैसे जमा केले जातात. तर मित्रांनो अशीच माहिती पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. भेटत नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.